अमरावती काँग्रेस पक्षाने एक जोरदार आंदोलन करून सरकारचं लक्ष वेधून घेतलं आहे। मतदान चोर खुर्ची सोड या घोषणेसह निघालेल्या या भव्य कॅन्डल मार्च आणि मशाल मोर्चाची राज्यभर चर्चा आहे। या मोर्चातून काँग्रेसने थेट मतदार यादीतील कथित घोटाळ्यांवरून भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केले आहेत। या आंदोलनाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया। 18 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजता राजकमल चौक परिसर कार्यकर्त्यांच्या घोषणांनी दणाणून गेला होता। निमित्त होतं काँग्रेसने आयोजित केलेला एक भव्य कॅन्डल मार्च आणि मशाल मोर्चा। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उघड केलेल्या मतदार यादीतील कथित घोटाळ्यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं होतं। या आंदोलनामध्ये काँग्रेसने भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केले आहे। काँग्रेसच्या मते भाजपने निवडणूक आयोगावर दबाव टाकून मतदार यादीत फेरफार करून गैरमार्गाने सत्ता मिळवली आहे। अमरावती शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत यांच्या अध्यक्षतेखाली हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता। या मोर्चात काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते आणि शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते। माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख, माजी महापौर विलास इंगोले आणि इतर प्रमुख नेत्यांनी या मोर्चातून मतदार यादीतील घोटाळ्यांचा निषेध केला। त्यांनी निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि निष्पक्षता आणण्याची मागणी केली आहे। काँग्रेसने सर्वसामान्य नागरिकांनाही या अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचं आवाहन केलं आहे। हा मोर्चा म्हणजे लोकशाही आणि मतदारांच्या पवित्र हक्कांच्या संरक्षणासाठी काँग्रेसचा एक महत्त्वाचा लढा मानला जातोय। काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी यांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याद्वारे संपूर्ण देशाला हे दाखवून दिलं की 2024च्या लोकसभे निवडणुकीमध्ये आणि त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या लोकांनी मताची चोरी करून हे निवडून आलेले आहेत। एकेका मतदारसंघात 1-1 लाख वोट त्यांनी बोगस तिथे रजिस्टर्ड केलेले आहे आणि म्हणून वोट चोरी करून मत चोरी करून जे सरकार आज केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बसलेलं आहे, या सरकारला ताबडतोब बरखास्त करावं आणि जो निवडणूक आयोग ज्या निवडणूक आयोगाने भारतीय जनता पक्ष निवडून येण्यासाठी सर्व प्रयत्न केले, त्या निवडणूक आयोगाला सुद्धा बरखास्त केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि या मागणीसाठी आज अमरावती शहर काँग्रेस कमिटी आणि महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, NSY यांनी हा मोठा मशाल मोर्चा इथे काढलेला आहे। अमरावतीमधील या आंदोलनाने लोकशाहीच्या मूल्यांवरील चर्चेला पुन्हा एकदा तोंड फोडलं आहे। मतदान चोर खुर्ची सोड या घोषणेने काँग्रेसने थेट सत्ताधाऱ्यांना आव्हान दिलं आहे। या आंदोलनातून काँग्रेसने निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून येत्या काळात या मुद्द्यांवरून राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे।